इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. अंबड पोलीस ठाणे हद्दीत चेन स्नॅचिंग करणारा 2 लाखाच्या मुद्देमालासह 14 मार्च 2026 ला अंबड पोलीस ठाण्यात सोन्याचे मंगळसूत्र ओढून पळून गेल्याचा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाडळकर यांनी पूर्वी अटक केलेले आशुतोष योगेश भादेकर आणि भूषण अनिल शिरसाट यांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातून 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी माहिती दिली. 14/3/2026 आणि 16/3/2026 रोजी 2 चेन स्नॅचिंगचे गुन्हे अंबड पोलीस ठाणे येथे दाखल होते. दरम्यान यापूर्वी 2 आरोपी जे युनिटने ताब्यात घेतले होते ते जेलमध्ये होते. त्यानंतर तपास करत होते पीआय पडोळकर. त्या तपासामध्ये ह्या 2 आरोपींचा 2 आरोपींना निष्पन्न केलं. त्या आरोपींचा ताबा घेतला होता पोलीस स्टेशनने. आज ताबा घेतला होता त्यांचा काल आणि त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे त्याचे 2 गुन्हे झालेले त्याच्याबाबत चौकशी केली. त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यांच्याकडून गुन्ह्यात केलेला जो माल आहे तर तो रिकव्हर झालेला आहे. संपूर्ण 100% रिकव्हरी झालेली आहे. दोघं चेन स्नॅचिंग मध्ये महिला होत्या. शैलजा पवार हे रात्री 10:30 वाजता शतपावली करत असताना एक अनोळखी मोटरसायकल चालकाने त्यांच्या गळ्यातली चेन खेचून नेली होती 10 ग्रॅमची. आणि दुसऱ्या आहेत तर त्या सुद्धा आपल्या घराच्या बाहेर उभ्या होत्या आणि अचानक मोटरसायकलवर आले आणि त्यांच्या गळ्यातली 3 ग्रॅम वरनं ती चेन खेचून नेली होती. त्यात आरोपी आशुतोष भादेकर आणि भूषण शिरसाट हे निष्पन्न झालेले आहेत. दोघांकडून गुन्ह्यातील पूर्ण गेलेला माल रिकव्हर करण्यात आलेला आहे. 2 लाखाचा माल आहे. एकूण 13 ग्रॅम आहे. यापूर्वी मोटरसायकल आम्ही सीज केलेली आहे. हो, यांच्यावर यापूर्वी 4 गुन्हे आणि काही 1.5 वर्षापूर्वी 2 गुन्हे दाखल होते वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला. सध्या ते इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि अंबडच्या कस्टडीमध्ये होते. सध्या ते जेलमध्ये बंद होते. एक 8 दिवसापूर्वीच त्यांना न्यायालयीन कस्टडी झाली होती. परंतु आम्ही बाकीच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तपास सुरू केला होता. त्या तपासात हे 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप काली, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर काळे, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस निरीक्षक शिवाजी वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाडळकर, पोलीस हवालदार सुभाष ठुवे, पोलीस शिपाई अनिल गाडवे, तुषार मते, फरीद इनामदार, उल्हास गांगुर्डे, प्रवीण राठोड, मयूर पवार आदींनी ही कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.